अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी हे काही उपाय आवर्जून करा. माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची तुमच्यावर कायम कृपादृष्टी राहील. तर उपाय काय करायचे आहे, कसा करायचा आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर उद्या 10 जुलै 2025 वार गुरुवार आणि या दिवशी गुरुपौर्णिमा असणार आहे. या दिवशी तुमच्या गुरूंची पूजा करण्याचं महत्त्व आहे आणि यासोबतच पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. म्हणून या दिवशी त्याच्याशी संबंधित उपाय केल्यानं अनेक समस्या ज्या आहेत त्या जीवनातील कमी होतील. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी विशेष उपाय केले जातात. ते या दिवशी तुळशी व दीपदानाचा उपाय केल्यास लक्ष्मी नारायणाची कृपा लाभते. त्याचबरोबर मंत्रजप, दानधर्म व गुरूंना वंदन केल्यास आर्थिक व मानसिक शांती प्राप्त होते. तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा गुरुपौर्णिमा 10 जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे. तर आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. गुरुपौर्णिमा ही भगवान विष्णूंना समर्पित आहे, जो श्रीहरी विष्णूंचा दिवस आहे. अशा वेळी गुरुपौर्णिमेला एक शुभ संयोग घडत आहे. गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा आणि उपाय केल्यानं माता लक्ष्मी आणि श्रीहरींचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता. तर गुरुपौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आवर्जून करावी. यासोबतच गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपवास आणि पूजा करणं देखील शुभ मानलं जातं. गुरुपौर्णिमेला व्यासजींची देखील पूजा केली जाते. आषाढ शुक्ल पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावे, आपली रोजची जी देवपूजा आहे ती आटपून घ्यावी. त्यानंतर बघा उपाय काय करायचा आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या चरणांची पूजा आवर्जून करावी, दान करावं, त्याचबरोबर सेवा करावी. जर तुम्ही विवाहित असाल तर बघा ते तुमच्या पत्नीसोबत म्हणजे जोडीनं तुम्ही दानधर्म करावा, त्याचबरोबर सेवा करावी. व्यास पौर्णिमा म्हणून या दिवशी साजरा केला जातो. तर व्यासांची देखील पूजा करावी. घरी बघा जे काही तुमच्याकडं ग्रंथ असतील, जसं की श्री स्वामीचरित्र सारामृत असेल तर याचं तुम्ही पठण करू शकता. जे कुठला ग्रंथ आहे त्याचं तुम्ही भगवद्गीतेचं पठण करू शकता, पूजा करू शकता. गीता पठण करण्याला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला मध आणि खीर जे आहे, मग खीर तुम्ही तांदळाची, शेवयाची किंवा रव्याची खीर बनवून ती अर्पण आवर्जून करावी. त्याचबरोबर संध्याकाळी चंद्राला दूध अर्पण करावं. ओम चंद्रमासे नमः किंवा ओम सोम सोमय नमः, ओम सोम सोमय नमः किंवा ओम चंद्रमासे नमः या मंत्राचा जप करून चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे, चंद्राला दूध अर्पण करायचं आहे. त्यानंतर कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. ते किमान बघा 3 वेळा किंवा तुम्ही 11 वेळा पठण करू शकता. यामुळं तुम्हाला आर्थिक समस्यांपासून नक्कीच मुक्तता मिळेल. त्याचबरोबर बघा कमळगठ्ठ्याची जर माळ असेल तर त्या माळेवर तुम्ही कमलात्मक मंत्राचा जप करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे घरात श्रीयंत्र असेल किंवा देवीचा टाक असेल, देवीची मूर्ती असेल, तर ते काहीही नसेल तर अगदी सुपारी घेऊन त्यावर कुंकुमार्चन सेवा आवर्जून करावी. कुंकुमार्चन सेवा करताना तुम्ही नवार्णव मंत्र म्हणून कुंकुमार्चन सेवा केली तरी चालणार आहे. बघा त्याचबरोबर श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करता आला तर अतिशय यातील जो काही उपाय जेवढी काही सेवा करता येईल तेवढी नक्कीच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.